गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता माझ्या दिवसाची सुरुवात मी करते चॉकलेट शेक बनवून. लेट्स गो. चॉकलेट शेक बनवते. चॉकलेट शेक बनवते मी. त्याच्यामध्ये दूध घालायचं, पावडर, हे मिक्सीमध्ये फिरवून घ्यायचं. ओके, मी आता तोपर्यंत मिक्सीमध्ये फिरवते, तुम्ही तोपर्यंत होल्ड करा. हा रेडी झाला आता आपला चॉकलेट शेक. तर आता मी पिते चॉकलेट शेक. आता आम्ही जाणार आहे एका इंटरेस्टिंग ठिकाणी, तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. पटकन हा शेक संपवते. आम्ही या हनुमान मंदिरच्या इथं आलो आहे. तुम्ही बघतच असाल, प्रत्येक मूवीमध्ये हे दिल्लीमधलं जर शूटिंग असेल तर हा शॉट दाखवलाच जातो, हा हनुमान मंदिरचा. तर या मंदिरामध्ये आज आम्ही आलेलो आहे दर्शनासाठी. तर आतून हे मंदिर कसं आहे ते तुम्ही बघा शेवटपर्यंत, त्यासाठी व्हिडिओमध्ये राहा, म्हणजे तुम्हाला आतमध्ये कसं काय आहे ते कळेल. चला तर मग आपण मंदिरमध्ये जाऊयात. मंदिरात जाण्यापूर्वी हात धुतले जातात आणि पायावर अंगावर पाणी शिंपडलं जातं. आता आम्ही फुलं आणि माळा वगैरे सगळं घेत आहे, नारळ तेन. तर आता आम्ही वरती चाललेलो आहे. वरती म्हणजे बाहेर जी मूर्ती होती, स्टॅच्यू आहे ना हनुमानजीचा, तर त्याच्या आतमध्ये पूर्ण वरपर्यंत असं मंदिरच आहे. तर वरती पण आता हनुमानजीची मूर्ती आहे, सोबतच इतर पण देवतांच्या सगळ्या मूर्त्या आहेत. म्हणजे एकाच मंदिरात आपल्याला सगळ्या देवी देवतांचं दर्शन घेता येतं. जसं आता तुम्ही तर बघू शकता, इथं राधाकृष्ण आहेत, म्हणजे असे सगळे देवदेवता इथं एकाच जागी मिळतात. खाली पण तुम्ही बघितलात की पिंड वगैरे होती महादेवाची, मी पाणी तिथं अर्पण केलं. तसं म्हणजे आता इथं वरती बघा साईबाबा आहेत, असे सगळे. आणि बाहेर जो स्टॅच्यू आहे ना हनुमानजीचा, त्याच्या आतमध्ये हे सगळं संपूर्ण वरपर्यंत मंदिर आहे. हे बघा, इथून तो रोड दिसतोय. आता हे जे वरती दिसतंय ना, हे मेट्रोचं फ्लायओव्हर आहे, मेट्रो जाते इथून. आणि खाली जे आहे तो रोड आहे, आणि इथं वरती मेट्रोचं आहे, आणि खालचा जो आहे तो मेन रोड आहे असा.
आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला साईडला, ही मूर्ती वरपर्यंत गेलेली आहे. आता ते सगळं ना लाकडाचं हे दिसतंय, तर इथे ते सगळं मूर्ती जी आहे ह्याचं सगळं रिनोव्हेशन चालू आहे, ह्याचं कलरिंग वगैरे. मेट्रो चालली आहे पहा वरतून तिथे. खूप छान असं दर्शन झालं आणि खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. अजिबात गर्दी वगैरे नव्हती, शांततेत छानपैकी सगळं दर्शन झालं. हे बघा इकडे मागे बघताय ना आतमध्ये, ते पण पंचमुखी मारुती आहेत. खूप प्रसन्न वाटते आणि शांत असं कीर्तन भजन सगळे कानावर पडत आहेत, त्यामुळे पण छान वाटते. आणि इथे बघताय का तुम्ही, हे जे आहे ना, हे समुद्र मंथनचं यांनी इथं केलेलं आहे. मूर्ती वगैरे त्या सगळ्या आहे त्या प्रकारे. आणि इथे बाहेर पण पूजा चालू होती, हवन वगैरे, तर ते पण आम्हाला भेटलं इथं. तर आता आम्ही शनिदेवाचं पण दर्शन घेतोय, तर त्याचं साहित्य सगळं घेतलं. ते 2 मंदिरं एका जवळजवळ आहेत. आणि बघा तुम्हाला मूर्ती दिसत असेल, तर इथे पण गर्दी होती थोडी, त्यामुळं मग माझे पाय दुखत होते. मग मी म्हटलं मी बसते थोडा वेळ ह्यांना. मग हे रांगेमध्ये थांबलेत आत्ता. आणि तिथं कसं असतं, पूजा असते ना शनिदेवाची, ते पंडित करून घेतात आपल्याकडून, तर त्यासाठी थोडं थांबावं लागतं. मग प्रत्येकाची एक एक पूजा ते करून देतात. आणि हे जे मंदिर आहे ना, हे असं रोडच्या कडेलाच आहे बघा. इकडे रोड आहे असा आणि शेजारीकडे मंदिर आहे, म्हणजे एकदम रोड टच आहे. असं आतमध्ये वगैरे अजिबात असं काही नाही आहे, अगदी रोडवर आहे. आता आम्ही चाललोय घरी. आमचं मस्तपैकी दर्शन झालं. इथून बघा एंट्री होती, मगाशी मी दाखवलंच तुम्हाला. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. छान वाटलं, सकाळी सकाळी दर्शन झालं, गर्दी नव्हती. आणि असं सकाळी आलं ना देवाला की प्रसन्न वाटतं. आता तुम्हाला ते मूर्तीच्या आजूबाजूला सगळं ते लाकडाचं दिसतंय ना, तर ते रिनोव्हेशन चालू असल्यामुळे तसं आता आहे सध्या. आता आम्ही इथं आलेलो आहे पराठा घ्यायला. मला इथला पराठा आवडतो, इथला पराठा. आता आलू पराठा नाही आहे, तर आम्ही आता पनीर पराठा पॅक करायला सांगितलं त्याला. मग आता जाता जाता नारळ पाणीवाला पण दिसला, तर ते पण आम्ही घेतोय. हा एरिया ना पूर्ण असा गजबजलेला आहे, म्हणजे इथं भाजी मार्केट आहे, फळ मार्केट आहे,
त्यामुळे इथं सगळं काही अवेलेबल असतं. म्हणजे तुम्ही बघू शकताय, तुम्हाला पण दिसत असेल की सगळ्या गोष्टी मिळत आहेत इथं. चला तर मग आली मी आत्ता घरी. आता ह्यांचा आज उपवास आहे शनिवार असल्यामुळे, तर यांच्यासाठी आता खिचडी बनवायची आहे मला. पटकन आता खिचडी बनवते, ह्यांचं टिफिन पॅक करते, मग हे जातील. ठीक आहे. आपली खिचडी रेडी आहे. खाते, ब्रेकफास्ट करते मस्तपैकी. हे बघा, आहे पनीर पराठा, दही घेतलेलं आहे, ते लोणचं ते त्या पराठ्यासोबतच भेटतं, आणि शेंगदाणे थोडी तोंडी लावायला घेतली दहीसोबत. पराठ्याची टेस्ट आहे ना, आपण घरी जरी असा बनवला ना, असं होत नाही. आता मी स्वतः घरी पराठे किती बनवते, दुधी भोपळ्याची करते, मेथी, कोबी, बटाट्याचा पण करते मी. पण ह्यांचा जो पराठा असतो ना, म्हणजे इथं दिल्लीमध्ये जे पराठे मिळतात ना, माइंड ब्लोईंग असतात. खूप छान असतात, टेस्ट पण एकदम मस्त. आपल्या तेवढ्या महाराष्ट्रात अशी टेस्ट नाही मिळत. पराठा खायचा तर फक्त दिल्लीमध्ये येऊनच. तर तुम्ही दिल्लीमध्ये कधी आलात ना, तर पराठे नक्की ट्राय करा. इथले पराठे खूप छान असतात. चला तर मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून माझ्यापर्यंत नक्की पोचवा. ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.